काल जी महासभा झाली नवी महानगरपालिकेमध्ये, सध्याचे सत्ताधारी फक्त अधिकाऱ्यांच्या विरोधात आहेत. जर अधिकाऱ्यांनी आपलं काही ऐकलं नाही आणि आपल्या मर्जीतला एखादा विषय जर नाही केला, तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणं आणि त्यांना निलंबन करणं एवढाच विषय आता सध्याच्या महासभेमध्ये चाललेला आहे. लोकांच्या ज्या गरजा आवश्यक जे कामं आहेत, समाज उपयोगी जी कामं आहेत, ती एकही कामं इथं घेतली जात नाही. काल केकांत साहेबांना जे त्यांनी निलंबनाचा काल जो विषय घेतला होता, तो पूर्णपणे चुकीचा आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं, निलंबन नाही, पण त्यांनी असं म्हटलं की त्यांना त्या पूर्व पदावरती पाठवायचं. याच्या आधी सुद्धा जे हेमंत ठाकूर साहेब होते, सहाय्यक नगररत्न संचालक, त्यांच्यावरती असंच केलं. म्हणजे तुमच्या मनामध्ये कोण आहे का, तुमच्यातला कोण माणूस इथून आणायचा आहे, हे तरी तुम्ही क्लिअर कट सांगावं. आणि जेव्हा डीपी प्लॅन तयार करत असतात, तेव्हा इथल्या सगळ्या लोकांना डीपी प्लॅनच्या काही पहिल्या ज्या कॉप्या असतात त्या दिल्या जातात. नंतर त्या मंत्रालयाकडे पाठवल्या जातात. अप्रूव्ह आल्याच्या नंतर तो डीपी प्लॅन ओके करतो. आणि जर तुम्ही म्हणता एखादं रिझर्वेशन हटवलंय किंवा एखादी गोष्ट त्याच्यातून काढलेली आहे, सीसी चुकीच्या दिलेल्या आहेत, मग आतापर्यंत काय तुम्ही झोपा काढल्या होत्या का? आता त्याच्यावर तुम्ही तक्रार का करत नाही? फक्त तुमचं ऐकत नाहीत म्हणून तुम्ही त्या केकांत साहेबांवर कारवाई करतात. माझं स्पष्ट मत आहे, केकांत साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि ते नियम डावलून एकही काम करत नाहीत. नियमाला धरूनच सगळी कामं करतात, असं माझं स्पष्ट मत आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा म्हणून मी एकूण 22 पत्र आतापर्यंत दिली. त्याच्यावरती काहीच उत्तर कुणाचं नाही आलं. महापौराला पत्र दिलेलं आहे. आता 4थी का 5वी महासभा असेल, एकदा विषय घेतला नाही या सत्ताधाऱ्यांनी. आणि याच्या आधी आमच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, काही पदाधिकाऱ्यांनी उपोषण केलं होतं. उपोषण सोडायला स्वतः मंत्री गणेश नाईक साहेब आले होते, आश्वासन दिलं होतं की आधुनिक शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नसावा. हा विषय तुमच्या महासभेमध्ये येत नाही. वाशी ठिकाणी डेपो बांधलेला आहे, त्या डेपोमध्ये ज्या इमारत बांधलेली आहे ती लोकांसाठी खुली करत नाहीत. किती दिवस झाले विषय रखडलेला आहे, त्याच्यावरती 100 कोटी रुपयांनी खर्च केलेले आहेत. हे विषय महासभेमध्ये काय येत नाहीत. त्याच्यानंतर कोपरखैरण्यामध्ये बालमाता रुग्णालय बांधून ठेवलेलं आहे, ते लोकांसाठी खुलं करत नाहीत. त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करून ठेवलेले आहेत. नवी मुंबईमध्ये अनेक आरोग्य केंद्र उभे केलेले आहेत, ते लोकांसाठी खुले करत नाहीत. म्हणजे समाज उपयोगी असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या महासभेमध्ये घ्यायच्या नाही. फक्त अधिकाऱ्यांनी तुमचं काय ऐकलं नाही की मग ते करायचं. आणि याच्यातलं मेन जे गाभा आहे की नाईक साहेबांनी जेव्हा जनता दरबार घेतला होता, त्या जनता दरबारामध्ये केकांत साहेब आले नाही म्हणून ही सगळी शाळा इकडून चालू आहे. आणि त्यांच्या विरोधात हे जाणून बुजून पक्षपातपणा करत आहे, असं आमचं ठाम मत आहे. आणि कालची जी घटना त्यांनी केलेली आहे त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही केकांत साहेबांच्या सोबत आहे. माझं असं म्हणणं आहे, जर असंच जर सभागृहात चाललं असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेची जी आता सत्ता बसलेली आहे, जे सभागृह चालत आहे, हे सभागृह बरखास्त करण्यासाठी आम्ही नगर विकास मंत्र्यांकडे मागणी करू, अशी ठाम माझी भूमिका आहे.